या व्हिडिओच्या माध्यमाने आपण पोलीस पाटील या पदाकरिता 8 ऑक्टोबर 2023 रोजी झालेला पेपर सोडून घेणार आहोत। यामध्ये हा जो पेपर आहे पुणे जिल्हा या ठिकाणी घेण्यात आला होता आणि पुणे जिल्हा पोलीस पाटील पदभरतीचा पेपर कसा होता ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे। मित्रांनो, बहुतेक प्रश्न याच प्रकारचे तुम्हाला पोलीस पाटील या पदासाठी विचारले जाणार आहे, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तुम्हाला 80 प्रश्न विचारले गेले होते 80 गुणांसाठी। यातील 40 प्रश्न स्पष्टीकरणासोबत आपण सोडून घेतलेले आहेत पहिल्या भागामध्ये। जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही क्लिक करून तो भाग बघू शकता। यामध्ये सर्वात पहिल्या भागामध्ये आपण एकूण 40 प्रश्न सोडून घेतलेत मित्रांनो, स्पष्टीकरणासोबत सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यात आलेली आहेत। आता आपण इथूनच पुढे काही राहिलेले प्रश्न सोडून घेणार आहोत। एकूण आपले 40 प्रश्न बाकी आहे। आता यातील 20 प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे आहेत, तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत आणि इतर जे 20 प्रश्न आहेत ते स्थानिक परिसराची जी आपली माहिती असते जिल्ह्याविषयी नाही तर आपल्या तालुक्याविषयी त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले होते। तर आपल्या स्थानिक परिसराची जी माहिती त्यावरती पुणे जिल्ह्यासाठी कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते सर्वात पहिल्यांदा बघूया आणि त्यानंतर बाकीचे काही गणित बुद्धिमत्ताचे जे उदाहरण आहेत ते आपण सोडून घेऊया। सर्वात पहिल्यांदा स्थानिक परिसराची जी माहिती त्यावरती कसे प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण सोडूया आणि त्या प्रश्नांची उत्तरं काय होती ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यानंतर गणितावरती कसे प्रश्न आले होते ते आपण बघणार आहोत। तर पहिल्या भागामध्ये आपण 40 प्रश्न बघितले, त्यानंतर 41 ते 60 प्रश्नापर्यंत गणित बुद्धिमत्ता या विषयावरती प्रश्न आहेत आणि त्यानंतर पुन्हा 61 प्रश्नापासून आपल्याला स्थानिक परिसराची जी पण माहिती आहे नाही तर जिल्ह्याविषयी जी पण माहिती त्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत मित्रांनो। म्हणजे यामध्ये पण नॉर्मली जर विचार केला तर जीकेचा पण समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो। तर बघा प्रश्न काय विचारला होता, पुढील आपण प्रश्न बघूया। सर्वात पहिल्यांदा तर बघा आपला 61 नंबरचा प्रश्न काय होता, नुकतेच सुरू केलेले बिबट निवारा केंद्र या ठिकाणी आहे। तर सांगा या प्रश्नाचं उत्तर काय आहे। नुकतेच सुरू केलेले बिबट निवारा केंद्र या ठिकाणी आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माणिकडोह। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। बघा पुढील प्रश्न काय होता, पुणे या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत। प्रशासकीय विभाग यावरती आपण पीडीएफ दिलं होतं मित्रांनो, प्रशासकीय विभागाविषयी सविस्तर माहिती दिली होती। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 5 जिल्हे आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं असणार। चला पुढील प्रश्न बघूया। बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणती नदी पुणे जिल्ह्यातून वाहत नाही म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर जर विचार केला तर कोणती नदी वाहत नाही, यामध्ये जर विचार केला तर मुळा नदी पुणे जिल्ह्यातून वाहते, भीमा नदी पुणे जिल्ह्यातून वाहते, त्यानंतर पवना ही नदी देखील पुणे जिल्ह्यातून वाहते, म्हणजेच ऑप्शन डी पूर्णा ही जी नदी आहे ती पुणे जिल्ह्यातून वाहत नाही। ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। पुढील प्रश्न काय दिलेला आहे, भीमाशंकर हे कितवे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात येते। सांगा आता या प्रश्नाचं उत्तर। आता इथे भीमाशंकरचा उल्लेख झालेला आहे मित्रांनो, तर हे 6वे आहे। ठीक आहे, ज्योतिर्लिंगाचा पैकी जर विचार केला तर हे 6वे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात येते मित्रांनो। चला पुढील आपण 65 नंबरचा प्रश्न बघूया, संत सोपान देवाची समाधी या ठिकाणी आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आपल्या जिल्ह्याविषयी विचारले जातात। आता इथं काय विचारले, संत सोपान देवांची समाधी या ठिकाणी आहे। तर कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सासवड। ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। ठीक आहे, आपल्याला ज्या पण प्रश्नांची उत्तर माहिती असतील कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। पुढे बघा 66 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, पुणे जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या किती। आता तालुके हे वगैरे आपण सर्व माहिती दिली होती पुणे जिल्ह्याविषयी, त्यातूनच प्रश्न आलेला आहे मित्रांनो। तर सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे। बघा यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले 11, 12, 13, 14। तर पुणे जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहे, म्हणजेच ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यात किती येतात। आता अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यामध्ये किती येतात ते आपल्याला सांगायचे। तर सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर माहिती पाहिजे। पर्याय दिलेले आहे 4, 5, 6, 7। तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 6 येतात, अष्टविनायकांपैकी जे 6 आहेत ते पुणे जिल्ह्यामध्येच येतात। ठीक आहे, तर यापैकी आपलं सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। तर आपल्याला पुढील प्रश्न विचारला गेलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर
या दिवशी झाला, म्हणजेच आपल्याला शिवाजी महाराजांचा जन्मदिवस विचारलाय मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती पाहिजे. इथं 16 दिलंय, 17 दिलंय, 18 दिलंय, 19 दिलंय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 19 फेब्रुवारी इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरी किल्ल्यावरती. म्हणजेच ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या नोट्स सोबत भेटणार आहे. नोट्स विषयी सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी देणार आहे, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. आता 69 नंबरचा प्रश्न बघा काय दिला होता. महात्मा राजगुरू यांचे मूळ वास्तव्य या ठिकाणी होते. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे. महात्मा राजगुरू यांचे मूळ वास्तव्य या ठिकाणी होते. पर्याय दिलंय खेड, बारामती, इंदापूर, त्यानंतर आंबेगाव. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काही पुस्तकांमध्ये अकोला आहे, काही पुस्तकांमध्ये खेड आहे, काही पुस्तकांमध्ये इंद्रायणी आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे उत्तर आहे मित्रांनो. तर यामध्ये आपल्याला खेड दिसत आहे, म्हणजेच मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर 50% खेड असायला पाहिजे, परंतु कन्फर्म सांगता येत नाहीये मित्रांनो. जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न दिलेला आहे, वडस धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मीना. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय आपल्याला दिलेत मीना, सीना, कुकडी, घोड. तर योग्य पर्याय असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, प्राचीन जुन्नर शहर व भागाच्या विकासात यांचे मोठे योगदान आहे. तर कोणाचे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर या प्रश्नाचं उत्तर कन्फर्म मला माहिती नाहीये, त्यामुळे हा प्रश्न मी स्किप करत आहे. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, 12 मावळ मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. आता 12 मावळ याविषयी प्रश्न विचारलाय. आता 12 मावळ मध्ये ज्यांचा पण समावेश आहे, तर खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही ते आपल्याला विचारले. आता 12 मावळ यावरती आपण डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे, परंतु आता एवढं पण डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये. फक्त आपल्याला 12 मावळ कोणकोणते ते माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा इथं काय दिलेलं आहे, वेलवंडी दिलंय, त्यानंतर वेळवंड दिलंय, गुंजन दिलंय, त्यानंतर खेडबारे दिलंय. ठीक आहे, तर यामध्ये 12 मावळमध्ये याचाही समावेश होतो, याचाही समावेश होतो, याचाही देखील समावेश होतो मित्रांनो. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय की कोणाचा समावेश होत नाही. तर बेलवंडी, ठीक आहे, बेलवंडी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याचा 12 मावळमध्ये समावेश होत नाहीये मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया. भीमाशंकर अभयारण्य या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर माहिती असायला पाहिजे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेकरू. ठीक आहे, सर्वांनाच माहिती आहे भीमाशंकर अभयारण्य शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील खूपच महत्त्वाचे काही प्रश्न अजून आपण ऍड केलेले सर्व प्रश्न आपण बघणार आहोत मित्रांनो. टिंबटिंब हा प्राचीन व्यापाराचा प्रसिद्ध मार्ग होता. कोणता आता प्राचीन व्यापाराचा सर्वात प्रसिद्ध मार्ग होता ते आपल्याला विचारले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, माळशेज घाट, आणे घाट, त्यानंतर खेड घाट आणि नाणे घाट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं नाणे घाट मित्रांनो. नाणे घाट हा जो मार्ग आहे तो प्राचीन व्यापाराचा प्रसिद्ध मार्ग होता मित्रांनो. हे तेथील स्थानिक परिसराची जी माहिती त्यावरती प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, पुणे जिल्ह्यासाठी. पुढील प्रश्न बघा, या गावात दगडाचा मोठा नैसर्गिक पूल आढळून येतो. आता कोणत्या गावामध्ये नक्की हे मला कन्फर्म सांगता येत नाहीये मित्रांनो. याही प्रश्नाचं उत्तर मी 100% सांगू शकत नाहीये. या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर 75 आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे 76 नंबरचा, खालील गावातील नदी पात्रात रांजणकुंड प्रसिद्ध आहे. आता खालील कोणत्या गावात आहे ते आपल्याला सांगायचंय. तर माझ्या अंदाजानुसार आपल्याला इथं पर्याय दिलेले आहेत नोगज, गोडेगाव, गोडशिरूर आणि पारागाव. ठीक आहे, पारगाव. तर यापैकी मला वाटतं या प्रश्नाचं हे उत्तर असायला पाहिजे गोडशिरूर. 50% मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर हे असणार मित्रांनो. कन्फर्म जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, पुणे जिल्ह्यातील या गावात कृषी विज्ञान केंद्र आहे. तर कोणत्या गावात आहे मित्रांनो सांगा बरं. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा पर्याय दिलेलं आहे वारुळवाडी, तांदूळवाडी, त्यानंतर पिंपळवंडी, त्यानंतर अवसरी. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वारुळवाडी. ठीक आहे, आणि बारामती, नारायण आणि वारुळवाडी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इथं वारुळवाडी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, म्हणजेच कन्फर्म 100% या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. आपण पोलीस पाटील या पदासाठी काही नोट्स काढल्यात, त्या नोट्स बद्दल माहिती जाणून घेऊया. पोलीस पाटील या पदाचा विचार केला तर आपली लेखी परीक्षा होत असते. 80 गुणांचे 80 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. प्रत्येक एक प्रश्न 1 मार्कासाठी असतो.
यामध्ये सामान्य ज्ञानाचा समावेश असतो, गणित, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची जी माहिती ती असते आणि चालू घडामोडी. तर यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. त्यासाठी आपण अभ्यासक्रमाला अनुसरून काही स्टडी मटेरियल उपलब्ध केलेले मित्रांनो. बघा हे PDF तयार केले, स्टडी मटेरियल आपण हे तयार केलेले मित्रांनो. यामध्ये बुद्धिमत्ता, गणित यामध्ये सर्वच्या सर्व आपण ऍड केलेले आहेत. हे PDF तयार असणारे सर्व सोल्युशन सोबत सोडून तुम्हाला उदाहरणं दाखवले. या प्रकारचे उदाहरण येतात तसे तुम्हाला सोडवायचे असतात. सोल्युशन वगैरे तुम्हाला सर्व भेटून जाईल. त्यासोबत जीकेचा जर विचार केला तर जीके मध्ये आपण 15 ते 16 प्रश्नसंच काढलेत मित्रांनो. आणि त्यासोबत रेग्युलर आपण जीकेचे क्लास घेत असतो मित्रांनो या चॅनलवरती. ते सर्व PDF तुम्हाला या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासोबत पोलीस पाटील प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहे. ही 2017 ची प्रश्नपत्रिका आहे. त्यासोबत काल पुण्याचा पेपर झालेला आहे, जी प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत तर तीही तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. आणि यासोबत अजून 2-3 प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहे या स्टडी मटेरियल मध्ये. त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार आणि पोलीस पाटलाची सर्व माहिती तुम्हाला इथं दिसेल आपल्याला. बघा अशा प्रकारचे पोलीस पाटलाविषयी सविस्तर माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य यांच्याविषयी सविस्तर माहिती इथे दिलेली मित्रांनो. यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर पुढे जर विचार केला तर जिल्ह्यानुसार तुम्हाला माहिती विचारली जाते. जसे की नाशिक जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल, नाहीतर धुळे जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल, नाहीतर इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर त्या जिल्ह्याविषयी जास्तीत जास्त माहिती विचारली जाते. तर अशा प्रकारची आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार माहिती काढलेली ती सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे. ज्या पण जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती भेटून जाणार आहे. तर हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला कसं भेटणार ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा ही धुळे जिल्ह्याविषयी माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला भेटणार आहे. त्यासोबत आपण रोज प्रश्नसंच सोडून घेत असतो मित्रांनो. अशा प्रकारचे हे प्रश्नसंचही तुम्हाला या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिले जाणार. तर बघा आता आपल्या या नोट्स मध्ये तुम्हाला 7 ते 8 PDF बघण्यासाठी भेटणार आहे. हे कसं भेटणार, तुम्हाला कसं मिळवायचं त्याविषयी माहिती देत आहे मित्रांनो. स्पेशल पोलीस पाटील या पदासाठी आपण या नोट्स तयार केल्यात मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक नंबर देत आहे बघा 96 65 18 17 69. हा जो मोबाईल नंबर दिसत आहे या नंबरवरती तुम्हाला 199 रुपयाचं पेमेंट करायचं मित्रांनो. यासाठी 199 रुपयाचं पेमेंट ठेवलेलं आहे. यामध्ये सर्व PDF तुम्हाला भेटणार आहे, सर्व नोट्स भेटणार आहे मित्रांनो. रेग्युलर जे पण आपल्याकडे येईल, चालू घडामोडी असो नाही तर जीकेचे प्रश्न असो, ते सर्व काही तुम्हाला या 199 मध्ये फ्री मध्ये भेटणार आहे मित्रांनो. एकदाच तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे 199 रुपयाचं आणि परीक्षा होईपर्यंत तुम्हाला सर्व काही उपलब्ध करून दिले जाणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी नंबर दिसत 96 65 18 17 69 या नंबरवरती तुम्हाला एवढं पेमेंट करावं लागणार आहे. ठीक आहे. पुढे जर विचार केला पेमेंट झाल्यानंतर, पेमेंट तुम्ही फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमाने करू शकता. आता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट 91 39 64 31 99 या मोबाईलच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंट करायचं या नंबरवरती आणि स्क्रीनशॉट पाठवायचा या नंबरवरती. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये जेवढ्या पण आपण नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो, स्टडी मटेरियल काढलेले, प्रश्नसंच काढलेले, ते सर्व काही तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केले जाईल मित्रांनो. त्यासोबत तुम्हाला रेग्युलर व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल सेंड केलं जाईल मित्रांनो. स्पेशल पोलीस भरतीसाठी, पोलीस पाटील पदासाठी आपण या सर्व नोट्स काढल्यात, हे सर्व स्टडी मटेरियल काढलेलं आहे. तर त्याचा नक्कीच फायदा करून घ्या, कारण खूपच जास्त तुम्हाला यावर्षी संधी आहे, भरती मोठी आलेली आहे. तर त्या संधीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. पुढील प्रश्न दिलेला आहे, वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था या शहरात आहे. तर कोणत्या शहरामध्ये आहे सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर पर्याय दिलेला आहे नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुणे. चला पुढील प्रश्न बघा, जुन्नर तालुक्यातील या गावात टेपरा म्हणजेच प्राचीन ज्वालामुखीच्या राखेचे अवशेष आढळतात. तर सांगा बरं कोणत्या गावात आपल्याला टेपरा म्हणजेच प्राचीन ज्वालामुखीच्या राखेचे अवशेष आढळतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय दिलेले आहे ओतूर, बोरी, त्यानंतर खोडद आणि आपटाळे. ठीक आहे, आपटाळे अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बोरी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जीकेतील शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे? बारामती इंदापूर परिसराचे जुने नाव हे प्रचलित होते. तर कोणते नाव प्रचलित होते सांगा बरं? भीमथडी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जेवढे पण महत्त्वाचे जीकेचे प्रश्न होते, स्थानिक परिसराची जी माहिती ती त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघितले आहेत मित्रांनो. आता ही जी सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडून घेत आहोत यातील जवळपास
60 प्रश्न आपण सोडवलेत. किती? 60. यामध्ये आपल्याला जीकेचे आणि चालू घडामोडीचे प्रश्न हे बघण्यासाठी भेटले होते. आता मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे सांगून घेतो नक्की प्रश्न कसे येतात आणि कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न येतात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे हे सुद्धा प्रश्न आले होते की आम्हाला नक्की हे समजत नाहीये नक्की अभ्यास करायचा, परंतु कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न येतात. तर ते सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून घेतो. मित्रांनो, नॉर्मल जे जीके असतं, सामान्य ज्ञान असतं, ठीक आहे, त्याला आपण जीके बोलूया. तर सामान्य ज्ञान यावरती तुम्हाला 20 प्रश्न आले होते. त्यानंतर करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी, ठीक आहे, यावरती तुम्हाला 20 प्रश्न आले होते. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता, ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजेच मॅथ अँड रिझनिंग, ठीक आहे, तर यावरती तुम्हाला 20 प्रश्न आलेले आहेत. आणि स्थानिक परिसराची जी पण माहिती म्हणजेच आपण जिल्ह्यानुसार माहिती म्हणूया, ठीक आहे, जिल्ह्यानुसार माहिती, तर त्यावरती 20 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे टोटल अशा प्रकारचे एकूण 80 प्रश्न आलेत 80 गुणांसाठी. आता आपले यातील 60 प्रश्न सोडून झालेले आहेत, जे की आपण जीके, करंट अफेअर आणि स्थानिक परिसराची जी माहिती आहे हे सर्व GS मध्ये येतं, ठीक आहे. तर हे सर्व GS मध्ये येतं. तर आपण हे सर्व सोडून घेतलेत 60 प्रश्न, ठीक आहे. तर आता आपले राहिलेत फक्त गणित बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न, ठीक आहे. तर चला, त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि ते प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे असतात ते आता आपण जाणून घेऊ. बघा, गणित बुद्धिमत्ता यावरती आपला पहिला प्रश्न काय होता, 41 नंबरचा प्रश्न बघत आहोत, परंतु गणित बुद्धिमत्ताला सुरुवात केली आहे त्यातील आपला हा पहिला प्रश्न आहे. तर यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, इथं काही इंग्रजी अक्षरं दिसत असतील, ठीक आहे, आणि आपल्याला इथं कोमा दिला आणि पुढे कोणती इंग्रजी अक्षर येतील ते सांगायचं असतं. इथे काय दिलेलं आहे, CIO दिलेलं आहे, EKQ दिलाय आणि अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी नंतर टिंब दिलेलं असतं, तिथं कोणती अक्षर येतील ते सांगायचं असतं. मित्रांनो, त्यासाठी ABCD जी मी तुम्हाला स्क्रीनवरती काढून दाखवलेली अशा प्रकारची काढून घ्यायची, A पासून M पर्यंत आणि M पासून पुन्हा इथं खाली N, त्यानंतर OPQ अशा प्रकारचे Z पर्यंत. एकूण हे जे 26 अक्षर आहे ते आपल्याला अशा प्रकारची याच मांडणीमध्ये काढायचे, A पासून M पर्यंत आणि त्यानंतर N पासून Z पर्यंत, ठीक आहे. म्हणजे ही जी मांडणी आपण अशा प्रकारची केली आहे, ठीक आहे, अशा प्रकारची याच मांडणीने आपल्याला हे ABCD ची सर्व अक्षरं काढून घ्यायची आणि त्यानंतर अशा प्रकारचं कोणतंही उदाहरण आलं तरी ते तुम्हाला सोडवता येणार आहे. चला, आता हे उदाहरण आपण सोडूया. मित्रांनो, यामध्ये झालंय काय बघा, व्यवस्थित समजून घ्या. आता जर विचार केला तर आपल्याला इथे काय दिलाय, C दिलाय, त्यानंतर I आणि त्यानंतर O. नाहीतर आपण असा देखील विचार करू शकता, इथं C दिलाय, त्यानंतर इथे E आला पहिलं अक्षर, त्यानंतर यातील हे पहिलं अक्षर आणि त्यानंतर पुन्हा पुढे यातील हे पहिलं अक्षर आणि पुढे जर विचार केला तर यातील पहिलं अक्षर कोणतं ते आपल्याला सांगायचंय. तर चला, याच रीते हे आपण बघूया. इथं C दिलेलं आहे बघा, इथं C दिसत आहे. त्यानंतर C पासून जर पुढे विचार केला तर E आहे, म्हणजेच 2 नंबरला E आहे. त्यानंतर E पासून पुढे काय आलाय, H आलाय, म्हणजेच जर विचार केला तर 3 नंबरला आहे. सर्वात पहिल्यांदा 2 नंबरचं अक्षर आलं, 3 नंबरचं आलं. H पासून L आलेलं आहे, म्हणजेच H पासून L आला, म्हणजे आता इथं 4 नंबरचं अक्षर झालं. आणि त्यानंतर आता इथं 4 इथं पुढे काय येईल, किती नंबरचं अक्षर येईल, म्हणजेच यामधून आपल्याला काय समजतंय, सर्वात पहिल्यांदा 2 नंबरचं अक्षर घेतलं, त्यानंतर 3 नंबरचं अक्षर घेतलं, त्यानंतर 4 नंबरचं अक्षर घेतलं, तर आता किती नंबरचं अक्षर आपल्याला घ्यायला पाहिजे, तर 5 नंबरचं अक्षर घ्यायला पाहिजे. तर आपण 1 2 3 4 आणि हे 5, म्हणजेच पहिलं अक्षर काय घेणार, Q घेणार. म्हणजेच इथं आपल्याला कोणतं अक्षर भेटलं, Q हे अक्षर भेटलं मित्रांनो, ठीक आहे. समजलं आपल्याला हे कसं आलं, पहिलं आपल्याला हे अक्षर समजून आलं की हे कसं आपण आणलं, ठीक आहे. तर अशा रीत्या आता आपण दुसऱ्या अक्षराचा विचार करूया. इथं I दिलाय, त्यानंतर K दिलाय, त्यानंतर N दिलाय आणि त्यानंतर R दिलाय आणि पुढे काय येईल ते आपल्याला सांगायचंय. आता इथं I आहे बघा, इथे I दिसत आहे, त्यानंतर काय आहे, K आहे, ठीक आहे, इथं K आहे, त्यानंतर N आहे, त्यानंतर पुढे काय आहे, R आहे, ठीक आहे, इथं R आहे आणि पुढे काय येईल Rच्या ते सांगायचं. बघा इथं 2 नंबरचं अक्षर आहे, इथे 3 नंबरचं आहे, L M N हे 3 नंबरचं अक्षर, इथे आपल्याला 4 अक्षर मध्ये गेलेले दिसत आहे, 4 नंबरला R आलाय. तर आता इथून पुढे आपल्याला 5 नंबरचं घ्यावं लागणार, 1 2 3 4 आणि हे 5 नंबरचं अक्षर काय आहे, W, म्हणजेच आपल्याला 2 नंबरचं जे अक्षर आहे ते काय मिळालं, W मिळालं, ठीक आहे. अशा प्रकारचं आपल्याला हे सोडवायचं असतं. किती सोपं आहे बघितलं ना. आपल्याला अशा प्रकारची इथे लिंक लावत जायची आहे. आता शेवटचा अक्षराचा विचार करूया. इथं O दिलेला आहे, त्यानंतर Q दिलाय, त्यानंतर T दिलाय, त्यानंतर X आहे आणि पुढे आपल्याला काय येईल ते सांगायचं. आता O कुठे आहे बघा, इथं O दिसत आहे, त्यानंतर O पासून Q आला, Q कुठे आहे, इथे दिसत आहे, त्यानंतर Q पासून पुढे काय आलाय,
टी आलाय, ठीक आहे, टी इथे आहे, त्यानंतर टी पासून पुढे काय आलाय, एक्स आलाय, ठीक आहे, एक्स आलाय. तर अशा प्रकारचं म्हणजेच इथं काय झालं, दुसऱ्या नंबरचं अक्षर, त्यानंतर इथं तिसऱ्या नंबरचं अक्षर, इथं चौथ्या नंबरचं अक्षर. तर आपण इथं किती घेणार, 5 नंबरचं अक्षर आपण इथे घेणार. आता 5 नंबरचं अक्षर, आता इथे मुले कन्फ्यूज होऊ शकतात की इथे तर पुढे फक्त 2च अक्षर आहे, तर आपल्याला इथूनच पुढे जायचं, 1 2 3 वरती लगेच फिरायचं. 3 झालं का, 4 5, 5 नंबरला काय येतो, सी. म्हणजे ही जी लाईन आहे अशा प्रकारची चालत असते, अशा प्रकारची, ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्हाला हे चालायचंय. आणि इथं आलं आपल्याला 5 नंबरचं अक्षर काय, सी. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक किती आपलं बरोबर येते बघा, आपल्याला तिन्ही अक्षर भेटलेले मित्रांनो. हे पर्याय कुठे दिसत आहे आपल्याला, ऑप्शन क्रमांक डी यामध्ये हे पर्याय आपल्याला दिसत आहे मित्रांनो. समजलं आपण हे प्रश्न कसे सोडवले, एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशाच प्रकारचा पुढील प्रश्न आपण बघूया. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. इथे आपल्याला संख्या दिली आहे आणि या संख्या म्हणजे आपल्याला काय म्हटलेलं आहे, काश्मीर सिमला. ठीक आहे, या संख्याचा जो संकेत आहे काश्मीर सिमला आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला संकेत दिलेले आहे आणि या संख्या म्हणजे आपल्याला सिमला, केरळ, उटी अशा प्रकारचा यांचा संकेत दिलेला आहे. पुन्हा आपल्याला संकेत दिलेले आहे आणि 568 म्हणजे इथं आपल्याला अशा प्रकारचा याचा संकेत दिलेला आहे. तर आपल्याला पुढे काही इथं अक्षर दिसत आहे, त्यांच्यासाठी कोणता संकेत येईल म्हणजे कोणत्या संख्या येतील ते आपल्याला काढायचे मित्रांनो. एकदम सोपं असतं हे देखील. आपल्याला याच प्रकारचे उदाहरण विचारले जाणार मित्रांनो. त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा. जास्तीत जास्त एवढीची लिंक शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त तुमचा प्रतिसाद चांगला भेटला तर रेग्युलर मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ आणत राहणार आहे मित्रांनो. बघा इथं आपल्याला काय दिलेलं आहे, 897. ठीक आहे, 897 म्हणजे काय दिलेलं आहे, काश्मीर सिमला. म्हणजे जर विचार केला तर इथे आपल्याला 897 दिले आणि त्यासाठी काश्मीर सिमला दिले. तर आता नक्की आपल्याला हे कसं सोडवायचं. आता समजा काश्मीरसाठी आपण 8 धरला, ठीक आहे, काश्मीरसाठी आपण 8 धरला आणि शिमलासाठी 97 अशा प्रकारचं धरलं. म्हणजेच हे 3 अक्षर आहे, परंतु आपल्याला इथं जर विचार केला हे 3 अंक आहे परंतु 2च अक्षर दिले. तर आपण काश्मीर म्हणजेच काश्मीरसाठी अंदाजे इथं 8 पकडला, शिमलासाठी 97 पकडला. ठीक आहे, आणि त्याच प्रकारे आपल्याला इथं बघा दुसरे इथं आपल्याला काही संख्या दिसत आहे 97 45 आणि इथं आपल्याला 3 वेगवेगळी दिसत आहेत, 3 वेगवेगळी नावं दिसत आहे, सिमला, केरळ आणि त्यानंतर उटी. आता यांचा आपण बघूया. ठीक आहे, आता जर विचार केला सिमला, तर सिमलासाठी आपण इथं काय घेतलंय 97, इथं 97 दिला होता, इथं पण 97 दिलाय. म्हणजे सिमलासाठी आपण इथं 97 घेतला, म्हणजे 97 हे 2 अंक घेतले. त्यानंतर राहिलं केरळ आणि उटी. मग केरळसाठी काय येणार, 4 येणार आणि उटीसाठी काय येणार, 5 येणार मित्रांनो. त्याच प्रकारे पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, पुढे दिलेलं आहे 568. आता 568 आपल्याला 3 संख्या दिसत आहे आणि इथं 3 आपल्याला अक्षरही दिसत आहे. म्हणजे प्रत्येकासाठी 1 1 येणार. म्हणजेच पहिल्यांदा 5 येणार, त्यानंतर 6 येणार, त्यानंतर 8 येणार अशा प्रकारचा. तर त्याच प्रकारे आपल्याला उटी, शिमला, काश्मीर यासाठी कोणता संकेत येईल ते काढायचे. आता बघायचं उटीसाठी आपण काय घेतलेलं आहे. उटीसाठी उटी बघा इथे दिसत आहे तुम्हाला, इथे उटी दिसत आहे त्यासाठी 5 घेतलाय, इथे देखील उटी दिसत आहे त्यासाठी 5 दिसत आहे. तर आपल्याला समजून आलं इथे उटी आलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण काय घेणार, 5 घेणार, बरोबर की नाही. इथे 5 आला, त्यानंतर शिमला घेतले. आता इथं शिमलासाठी 97 घेतले आपण, इथे पण 97 आलेलं आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या या संकेतानुसार तर आपण शिमलासाठी काय घेणार, 97 घेणार. आणि त्यानंतर काश्मीर, काश्मीरसाठी बघा काय घेतलेलं आहे, इथे काश्मीर आलेलं आहे, काश्मीरसाठी आपण काय घेतलंय 8 घेतले. ठीक आहे, तर इथं आपल्याला काश्मीरचं सांगायचंय, तर इथे काय येणार, काश्मीरसाठी 8च येणार. मग सांगा बरं हा जो संख्या झालेला आहे तो कुठे दिसत आहे, म्हणजे या ज्या संख्या तयार झाल्यात त्या कुठे दिसत आहे. बघा आपल्याला संख्या काय तयार झाली, 5 97 8. यावरतून तुम्हाला काय समजून आलं की ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारचे हे उदाहरण सोडवायचे असतात. चला पुढील प्रश्न बघूया. आपल्याला काय म्हटलेलं आहे, सेम या प्रश्नासारखाच हा प्रश्न दिलेला आहे, तर तो आपण सोडून घेऊया मित्रांनो, एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. बघा प्रश्न काय दिलेला आहे, एका भाषेत रेसर हा शब्द असा लिहितात आणि त्याच भाषेत नंबर हा शब्द कसा लिहिला जाईल ते आपल्याला सांगायचे. एकदम साधं आणि सोपं. आता इथं आपल्याला सर्वात पहिल्यांदा मी इथं थोडक्यात कडेला कुठेतरी नोट करून घेतो, तुम्हाला सांगतो. इथं रेसर शब्द दिलेला आहे, ठीक आहे, RA त्यानंतर CER. ठीक आहे, अशा प्रकारचा. आणि त्यासाठी त्याचा संकेत तो कसा लिहितात, असा लिहितात. म्हणजेच इथं आपण S घेतला आरच्या खाली, तो आरच्या खाली S घेतला, त्यानंतर एक आहे कंसात, कंस मी घेतलेला नाही आहे फक्त. त्यानंतर आहे D,
त्यानंतर आहे 2 आणि त्यानंतर यस. म्हणजेच आपल्याला यावरतून काय समजतंय, आर साठी इथं यस आलाय, इथं पण आर साठी यस आलेला आहे. एवढं जर तुम्हाला समजलं म्हणजेच आपल्याला ABCDच्या क्रमानुसार जर आपण विचारलं तर इथं आर आहे. ठीक आहे, इथं आर आहे आणि आरच्या पुढील अक्षर नाही तर मागील अक्षर यस आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. इथं जरी विचार केला तर बघा इथं आपल्याला सी दिलेलं आहे. इथं सी दिसत असेल तुम्हाला, बघा इथं सी दिसत आहे आणि सीच्या पुढील अक्षर डी आहे. म्हणजे सीच्या पुढील अक्षर लगेच डी आहे हे तुम्हाला समजून आलं. म्हणजे इथं काय घेतलेलं आहे, पुढील अक्षर घेतलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि तो संकेत इथं तयार केलेला आहे. म्हणजेच आपल्याला लिंक समजून आली नक्की इथं काय करायचं आहे, पुढील अक्षर घ्यायचं आहे. ठीक आहे, आता त्यानुसार आपल्याला इथं नंबर शब्द दिलेला आहे, यासाठी काय संकेत येईल सांगायचं आहे. बघा आता इथं आर आहे. आता आर पासून आपल्याला लगेच समजला आरचा संकेत काय आहे, यस. म्हणजे पुढील अक्षर काय आहे, यस. तर आपण यस इथं लिहिलं. इथं ई दिलेलं आहे. ईचं काय दिलेलं आहे, ईचं आपल्याला माहिती आहे कंसामध्ये 2 हे आपलं ईचं आहे. ठीक आहे, 2 इथं आपण घेतलं कंसामध्ये, फक्त मी कंस घेतलेला नाहीये. ठीक आहे, आपण कंस नंतर इथं गृहीत धरूया. त्यानंतर आहे बी. ठीक आहे, आता बी आहे तर आपल्याला काय याच्यावरतून समजते, मागचं अक्षर घ्यायचं. ठीक आहे, मागचं अक्षर घ्यायचं. आता बीचं इथं आपण मागचं म्हणजे पुढचं अक्षर घ्यायचं. आपला बी दिलेला आहे तर बीच्या पुढचं अक्षर काय आहे, सी आहे. ठीक आहे, बीच्या पुढील अक्षर काय आहे, सी आहे. म्हणजे यावरतून काय केलं आपण, बी पासून इथं सी घेतलं, पुढील अक्षर घेतलं. कारण इथं पण आरच्या पुढील अक्षर घेतलं, इथं पण आरच्या पुढील अक्षर घेतलं, इथं पण सीच्या पुढील अक्षर डी घेतलेलं आहे मित्रांनो. त्याच प्रकारे बीच्या पुढील अक्षर सी घेतलं, एमच्या पुढील अक्षर आपण जर विचार केला तर एन घेतलं, यूच्या पुढील अक्षर आपण घेतलं व्ही, आणि जर विचार केला एनच्या पुढील अक्षर आपण घेतलं, शेवटी जर विचार केला एनच्या पुढील अक्षर ओ. ठीक आहे, ओ घेतलं. म्हणजेच आपल्याला इथं काय उत्तर भेटलेलं आहे, ओ व्ही एन सी कंसामध्ये 2 आणि यस. अशा प्रकारचा आपल्याला इथं संकेत भेटलेला आहे नंबरसाठी. समजलं आपल्याला कसं सोडवलं हे प्रश्न. तर आपल्याला नसेल समजलं तर व्हिडिओ थोडासा मागे घ्या आणि पुन्हा आपण व्यवस्थित समजून घ्या. आणि यावरतून हे पर्याय कुठे दिसत असेल आपल्याला, ऑप्शन क्रमांक 2 यामध्ये हे पर्याय आपल्याला दिसत असेल मित्रांनो. म्हणजे इथे काय केलेलं आहे फक्त आपल्याला समजून घ्यायचं की नक्की तयार कसं झालेलं आहे. आता हा जो शब्द दिलाय यापासून हा शब्द कसा तयार झालाय तेच बघायचं, यापासून कोणता शब्द दुसरा तयार होईल मित्रांनो. एकदम साधं आणि सोपं असतं, फक्त व्यवस्थित समजून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण ज्या बुद्धिमत्तेच्या नोट्स काढल्यात त्यामध्ये हे सर्व उदाहरणं तुम्हाला स्पष्टीकरणासोबत सोडून दिलेत आणि प्रॅक्टिससाठी सुद्धा तुम्हाला दुसरे उदाहरणं दिलेत. ठीक आहे, त्यासाठी त्या नोट्स तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. आता बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न काय दिलेला आहे, इंग्रजी वर्णमालेतील खालील गटात आपल्याला गटातील विसंगत घटक ओळखायचा. ठीक आहे, आपल्याला विसंगत घटक म्हणजे गटातनं बसणारा शब्द ओळखायचा. आता इथं काय दिलेला आहे, सीई. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला हा प्रश्न कसा सोडवता येईल, सर्वात पहिल्यांदा इथं सी दिलाय, त्यानंतर ई एच एल क्यू. ठीक आहे, म्हणजे सर्वात पहिल्यांदा सी दिलाय, त्यानंतर ई दिलाय, त्यानंतर काय दिलेला आहे, एच दिलाय. ठीक आहे, त्यानंतर एल दिलाय, त्यानंतर पुढे काय दिलाय, क्यू दिलाय. ठीक आहे, क्यू कुठे आहे, इथं. म्हणजेच इथं, इथं, त्यानंतर एच आणि त्यानंतर इथं. म्हणजे यामध्ये किती गट आहे, 2 नंबरचं अक्षर घेतलं, 3 नंबरचं अक्षर घेतलं, इथून 4 नंबरचं अक्षर घेतलं, इथून 5 नंबरचं. म्हणजे 1 2 3 4 अशा प्रकारचं 5 पर्यंत अक्षर घेतलीत मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे यानुसार जर विचार केला तर इथं आपल्याला हे 2 नंबरचं अक्षर आहे, हे 3 नंबरचं, 4 नंबरचं, 5 नंबरचं. जसं आपण हा पहिला प्रश्न सोडवला होता ना, हा पहिला प्रश्न, त्या प्रकारची इथे थोडक्यात अक्षर आपल्याला झालेले घेतलेले बघण्यासाठी भेटून जाईल. चला आता पुढील आपण तसं करूया. इथं एन दिलेला आहे, पी एस डब्ल्यू बी. आता बघा एन कुठे दिलेला आहे, सर्वात पहिल्यांदा एन इथं दिलेला आहे. एन पासून काय घेतलाय, पी घेतलाय, 2 नंबरचं अक्षर घेतलं. पी पासून पुढे काय घेतलंय, एस घेतलाय, 3 नंबरचं म्हणजे 1 2 3 3 नंबरचं अक्षर घेतलं. त्यानंतर डब्ल्यू घेतलाय. डब्ल्यू बघा कुठे, आता सर्वात पहिल्यांदा एस झालं, त्यानंतर डब्ल्यू बघा कुठे, डब्ल्यू आहे 4 नंबरचं, 1 2 3 4 बरोबर आहे. त्यानंतर डब्ल्यू पासून बी घेतला, बी 1 2 3 4 5, हे 5 नंबरचं अक्षर आहे. म्हणजे 1 2 3 4 2 3 4 5 बरोबर आहे. ही जी लाईन आहे तीही बरोबर घेतलेली मित्रांनो. ठीक आहे, तर चला पुढचं आपण करून बघूया. ठीक आहे, तर सर्व जे लाईनीमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो, पुढे काही ना काही इथं घोटाळा असणार, ते गटात बसणार नाहीये. ठीक आहे, आता 3 नंबरचं बघूया. एफ घेतलेला आहे सर्वात पहिल्यांदा, एफ पासून एच झालं. ठीक आहे, एफ घेतलेला सर्वात पहिल्यांदा जर विचार केला तर एफ, त्यानंतर एच घेतलाय, एच पासून काय घेतलेला आहे, जे घेतलाय, त्यानंतर जे पासून एन घेतलाय. ठीक आहे, आणि एन पासून काय घेतलेला आहे, एस घेतलाय. ठीक आहे,
म्हणजे यामध्ये लिंक लागत नाही मित्रांनो. बघा सर्वात पहिल्यांदा 2 नंबरचं अक्षर घेतलं, त्यानंतर पुन्हा इथं 2 नंबरचंच घेतलं, त्यानंतर इथे डायरेक्टली 4 नंबरचं घेतलं, त्यानंतर इथे जर विचार केला तर 5 नंबरचं घेतलं. म्हणजे इथं 2-2 झालं आणि 3 नंबरचं अक्षर घेतलंच नाही मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं म्हणजेच हा जो शब्द आहे हा गटात न बसणारा शब्द होणार आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. चला डीचंही आपण करून बघूया नक्की. लाईनीमध्ये आपण ज्या लाईनीने करतोय 2 3 4 5 या लाईनीमध्ये हा बसतोय का. इथं सर्वात पहिल्यांदा जी दिलेलं आहे. बघा जी दिलाय कुठं, जी इथं घेतला, त्यानंतर काय दिलाय आय दिलाय, 2 नंबरचं अक्षर आलं, त्यानंतर यल दिलाय, 3 नंबरचं अक्षर आलं आय पासून इथं यल, त्यानंतर पुढे जर विचार केला तर पी दिलाय, तर बघा पी 4 नंबरचं अक्षर झालं, त्यानंतर पुढे जर विचार केला तर यू दिलाय, तर यू इथं 5 नंबरचं अक्षर झालं. म्हणजे 2 3 4 5 ही लाईन बरोबर होते सर्वांची. अशा प्रकारची जी लाईन दिलेली आहे ती योग्यरित्या होत आहे मित्रांनो. आणि यावरतून आपल्याला काय समजलं, मग यावरतून समजलं ऑप्शन क्रमांक सी ही जी लाईन दिलेली आहे मित्रांनो तर ही गटात बसत नाहीये. त्यावरतून ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार. चला पुढील प्रश्न आता आपण बघूया. बघा 45 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, तर व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. आता आपल्याला इथं अक्षरांचं समजून आलं, अक्षरांवरती आपल्याला कसा प्रश्न आला तर कसं सोडवायचं हे समजून आलं. आता आपल्याला सेम त्याच गतीने आता संख्यांचं सोडवायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पुढील कोणती संख्या येईल ते सांगायचे, नाहीतर संख्या कोणती गटात बसत नाही ते सांगायचे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, एकदम सोपे असतात मित्रांनो. ठीक आहे, बघा इथं 16 दिली, सर्वात पहिल्यांदा संख्या काय दिली 16, त्यानंतर 25 दिली, त्यानंतर 36 दिली, त्यानंतर 49 64 अशा प्रकारचं. आता इथे झालंय काय, सर्वात पहिल्यांदा जर विचार केला तर 16 संख्या दिली, त्यानंतर 25 दिली. ठीक आहे 25 दिली, म्हणजे यामध्ये किती ऍड झाले मित्रांनो, प्लस किती झाले सांगा बरं, 16 प्लस 25. आता म्हणजे 16 पासून 25 आली, म्हणजे 16 पासून ही 25 संख्या तयार झालेली आहे मित्रांनो. म्हणजे 16 मध्ये किती ऍड केले मित्रांनो. ठीक आहे, प्लस किती केल्यानंतर 25 येतात, तर प्लस जर आपण 16 मध्ये प्लस 9 केले तर आपले जे प्रश्नाचं उत्तर आहे 25 येतं का. 10 केल्यानंतर 25 येतं, तर 9 ऍड केल्यानंतर 25 येतं. ठीक आहे, 16 प्लस 9 तर किती येतात 25 येतात. आता 25 पासून 36 आले, तर बघा आता 25 मध्ये किती ऍड केल्यानंतर 36 उत्तर येतं. तर आता 25 मध्ये जर विचार केला तर आपल्याला 25 मध्ये 11 ऍड केल्यानंतर किती 11 ऍड केल्यानंतर 36 उत्तर येतं. आता 36 मध्ये किती ऍड केल्यानंतर 39 उत्तर येतं. सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये, सांगा पटकन या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे. तर बघा आता जर आपण 39 घेतलं, ठीक आहे 39 घेतलं आणि त्यामध्ये जर आपण किती ऍड केल्यानंतर 36 येतं, नंतर 36 मध्ये किती ऍड केल्यानंतर 39 येतं, तर यामध्ये आपण 13 ऍड केल्यानंतर 36 मध्ये 13 ऍड केल्यानंतर 39 उत्तर येतं. आता 39 मध्ये जर विचार केला तर बघा 39 मध्ये किती ऍड केल्यानंतर 64 उत्तर येतं. सांगा बरं, तर 15 ऍड केल्यानंतर येतं किती 15. म्हणजेच आपल्याला इथं लाईन कशी भेटली, सर्वात पहिल्यांदा इथं 16 मध्ये बघा, आता हे सर्व मी काढून टाकतो आणि व्यवस्थित समजून सांगतो. 16 मध्ये सर्वात पहिल्यांदा 9 ऍड केले 25 आले, 25 मध्ये त्यानंतर 11 ऍड केले 36 आले, 11 मध्ये 36 मध्ये पुन्हा 13 ऍड केले तर 49 आले, 49 मध्ये पुन्हा 15 ऍड केले तर आपलं 64 उत्तर आलं. आणि आता 64 मध्ये आपल्याला किती ऍड करावे लागणार आहे आणि त्यानंतर पुढील आपल्याला कोणती संख्या येईल ते सांगायचं मित्रांनो. तर इथं लाईन काय दिसत आहे आपल्याला 9, त्यानंतर 11, त्यानंतर 13 15, म्हणजे 2-2चा गॅप, 9 10 11, 11 आल्यानंतर 12 13, 13 आल्यानंतर 14 15, तर 15 आल्यानंतर 16 17, म्हणजेच आपल्याला 64 मध्ये 17 ऍड करावं लागणार. किती 17 ऍड, जी लाईन आहे तीच कंटिन्यू करणं. तर 17 ऍड केल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार 81. समजलं आपल्याला हा प्रश्न आपण कसा सोडवला. पुन्हा थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या जर समजला नसेल तर. ठीक आहे, तर आपल्याला पुढे प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार 81, किती ऍड केल्यानंतर 17 ऍड केल्यानंतर. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार. समजलं, अशा प्रकारचे एकदम सोपे प्रश्न असतात. पुढील बघा 46 नंबरचा प्रश्न. आणि मित्रांनो पुन्हा पुन्हा सांगतो, याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. तर आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या नोट्समध्ये हे सर्व प्रश्न प्रॅक्टिस करण्यासाठी सोडवण्यासाठी दिलेत. ठीक आहे, तर बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, आपल्याला इथं काही संख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, आणि आपल्याला रिकाम्या जागी इथं डॅश डॅश दिसत आहे, तिथे काय येईल ते सांगायचे. असा जर प्रश्न आला ना, सर्वात पहिल्यांदा काय करायचं ते तुम्हाला सांगतो. या ज्या संख्या दिसत आहे ना, सर्व मांडणी करून घ्यायची आपल्या भाषेमध्ये. इथं जी एच एच, त्यानंतर इथं डॅश आहे, त्यानंतर के, ठीक आहे के, त्यानंतर एम एन अशा प्रकारचं, पुन्हा डॅश आहे, त्यानंतर पी आहे, क्यू आहे, पुन्हा डॅश आहे, त्यानंतर एस टी टी अशा प्रकारचे आपण आपल्या भाषेमध्ये इथं मांडणी करून घेतली. आता आपण हे सोडू शकतो.
तर बघा, हे उदाहरण सोडवण्यासाठी पुन्हा आपण इथं थोडक्यात ABCD ची मांडणी करूया. आता अशा प्रकारचं झाले. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपण गट करून घेऊ शकता. हे सर्व मोजू शकता किती अक्षर आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता 15 म्हणजे आपण 5 चे गट करू शकता, नाहीतर जर विचार केला तर 3 चे गट करू शकता. अशा प्रकारचे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गट करून घ्यायचे मित्रांनो. ठीक आहे, गट करत चालायचे. समजा 5 चा केला 1 2 3 4 आणि 5. इथून आपण गट केला 1 2 3 4 आणि 5. इथून आपण गट केला, म्हणजे अशा प्रकारचे आपण गट केले. आता यामध्ये कॉमनली काय आहे आपल्याला बघायचं. आता यामध्ये नक्की आपल्याला कसं सोडवता येईल हे बघायचं. आता यामध्ये जी आलाय, एच आलाय, नाहीतर आपण हे गट न करताही सोडू शकता. डायरेक्टली इथं जी आला, इथं जी आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, इथं आपल्याला जी दिसत आहे, त्यानंतर एच म्हणजे पुढील अक्षर दोनदा आलं. ठीक आहे, पुढील दोनदा आलं आणि त्यानंतर इथं की आहे. ठीक आहे, आणि डबल की आहे म्हणजेच इथं आपल्याला काय येईल, आपल्याला एक अक्षर सोडून इथं जे येईल मित्रांनो, ते कसं तुम्हाला पुढे समजून येईल. आता बघा, इथं डबल की घेतलं, पुढील अक्षर दोनदा घेतलं, जसं इथं घेतलं होतं एच दोनदा, तर पुढे की आलं, त्यानंतर पुढे आपल्याला एक अक्षर सोडून दिलं जे की यल अक्षर आहे. बघा, इथं पण सोडून दिले आणि त्यानंतर यम आणि यन घेतलं मित्रांनो, आणि यम आणि यन घेतलं आणि पुढे आपल्याला माहिती आहे 2 अक्षर येत आहे, 2 अक्षर येत आहे. तर इथे आपल्याला पी दिसत आहे, पुढे क्यू आहे, तर पुढील अक्षर आहे, परंतु इथं आपल्याला पी दोनदा घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर क्यू आलं, क्यू आल्यानंतर पुढे यस आहे, पुढे 2 अक्षर आहे. तर यसच्या अगोदर आपल्याला पुन्हा जर विचार केला तर इथे 2 अक्षर पाहिजे, तर आपण इथं अशा प्रकारचे हा क्यू घेणार. म्हणजेच अशा प्रकारचं आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर. तर आपण हे जे उदाहरण आहे मित्रांनो, जर विचार केला तर आपण हे उदाहरण पूर्णपणे गट करूनही सोडू शकतो. तर गट करून कसं सोडायचं सर्व स्पष्टीकरणासोबत आपल्या नोट्समध्ये मी दिलेले आहे मित्रांनो, आणि बाकीच्या प्रश्नपत्रिकाही आपण सोडून घेणार आहोत. त्यामध्ये सर्व काही तुम्हाला समजून येणारच आहे. ठीक आहे, तर चला, यावरून आपल्याला ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. पुढील आपल्याला प्रश्नामध्ये कॅमल शब्द दिलेला आहे आणि त्यासाठी काय अंक दिसत आहे. तर आपल्याला मॅन शब्दासाठी कोणती अंक येतील ते आपल्याला सांगायचे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा, इथं परस्पर संबंध आपल्याला ओळखायचा असतो. कॅमल शब्द दिलेला आहे, कॅमल शब्दामध्ये यम इथं आहे आणि त्यानंतर इथं मॅन शब्दामध्ये ए इथं आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला 2 अक्षर दिसत आहे. आता कॅमल हा शब्द दिसत आहे. आता यामध्ये यम मध्यभागी आहे आणि मध्यभागी काय दिसत आहे आपल्याला 15 दिसत आहे. म्हणजेच यम साठी आपण 15 घेतले. त्यानंतर ए दिसत आहे. आता ए समजा यम साठी 15 घेतले तर ए या साईडला आहे, तर आता ए साठी काय घेणार, 3 घेणार, बरोबर की नाही, 3 घेतले. त्यानंतर पुढे जर विचार केला यन दिलेला आहे. आता यन यामध्ये दिसतोय का, नाही दिसत. तर यन साठी आपण कोणतेही इथं जे पण अक्षर असतील ते घेऊ शकतो, सॉरी संख्या घेऊ शकतो. आता इथं आपल्याला 3 भेटलं, 153 भेटलं. तर बघा पर्यायामध्ये 153 कुठे, 153 इथे दिसत आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार, कारण यन साठी त्यांनी 16 घेतलेलं असणार. ठीक आहे, कारण यनचा वरतीही काही दिलेलं नाहीये मित्रांनो. यावरून आपण लगेच या प्रश्नाचं उत्तर ठरवू शकतो. अशा प्रकारचं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. चला, पुढील अजून एक प्रश्न सोडून घेऊया, जेणेकरून आपण पुढील पार्टमध्ये राहिलेले 10 ते 12 प्रश्न बघणार आहोत. कारण हा देखील व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. आपण पार्टनुसार सर्व काही प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत आणि या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत. बघा, जर पुढे जरी म्हटलं तर हे जे आहे आपल्याला मी जसं सांगितलं त्याच प्रकारचं उदाहरण आहे आणि या प्रकारचे सर्व उदाहरणं स्पष्टीकरणासोबत आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेले मित्रांनो. यामध्ये सुद्धा आपल्याला गाळलेली संख्या गावसायची मित्रांनो, यामध्ये संबंध काय ते ओळखायचं असतं. त्यानंतर पुढे जर विचार केला तर त्याच प्रकारचे उदाहरण आपल्याला पुढे देखील बघण्यासाठी भेटून जाईल. हा जो शब्द दिलेला आहे त्यासाठी हा जे आपल्याला अंक दिसत आहे ते दिसत आहे. तर पुढे आपल्याला मोबाईलसाठी काय येईल ते काढायचं असतं. तर एकदम ABCDच्या प्रमाणे जे आहे ना त्यानुसार आपण हे सोडू शकता. ठीक आहे, पुढे जर विचार केला तर आपल्याला गाळलेलं अक्षर ओळखायचं, जसं आपण सर्वात पहिल्यांदा जे उदाहरण सोडवलं त्याच प्रकारे. त्यानंतर पुढे आपल्याला ही वर्णमाला विसंगत ओळखायचं, यापैकी आपल्याला कोणती अक्षर विसंगत आहे. त्यानंतर खालील प्रश्न सोडवा, आपल्याला इथं जोड्या लावायचे, फक्त बाकी जास्त काही करण्याची गरज नाहीये आणि एकदम सोपे प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, तर चला पुढील अजून आणखी एक प्रश्न आपण सोडून घेऊया आणि त्यानंतर पुढील भागामध्ये राहिलेली प्रश्नपत्रिका आपण सोडून घेऊया. ठीक आहे, 48 नंबरचा प्रश्न बघा. आपल्याला इथं आपल्याला कोणतं अनुमान इथं बरोबर आहे म्हणजेच अचूक आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, इथं बघा आपल्याला इथं काय दिलेलं आहे, इथं विधान दिलेलं आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला अनुमान दिले. आता विधानानुसार आपल्याला इथं मांडणी करायची असते. आपल्या नोट्समध्ये हे सुद्धा आपण उदाहरणं कव्हर केले आहेत. नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे. जर म्हटलं गणित बुद्धिमत्ताचा तर असा एकही प्रश्न नाहीये की तो आपण कव्हर केलेला नाहीये. ठीक आहे,
तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, काही मानव गायी आहेत. आता अशा प्रकारचं म्हटलं तर आपल्याला मांडणी कशी करायची, समजा आपण एक गोल काढला, ठीक आहे. आता थोडक्यात हे गोल काढण्यासाठी हे जे आहे मी थोडी जास्त जागा घेतो, इथे एक गोल काढतो, ठीक आहे. इथं हा गोल काढतो. तर हे सर्व आपण जी पेनची साईज आहे ती चेंज करूया जेणेकरून व्यवस्थित समजून या. हे बघा आपण एक गोल काढला, इथं काय म्हटलेलं काही मानव गाय आहेत, ठीक आहे. तर गाय काढलं म्हणजे इथं हे समजा हा जो गोल आहे हे काय आहे, मानव, ठीक आहे, मानव आहेत. आणि हे काय आहे, गायी आहेत, ठीक आहे. कारण काय म्हटलेलं आहे इथं आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, काही मानव गाय आहेत. म्हणजेच आपल्याला यातील काही मानव गाय आहेत. सर्व माणसं म्हटले का नाही, त्यासाठी आपण 2 गोल काढले. आणि पुढे उद्या काय म्हटलंय, काही गायी गवत आहे. म्हणजे यातील काही गायी गवत आहे. म्हणजे यातील आपण आता अजून एक गोल काढू आणि हे काय आहेत, गवत आहे. या काय आहेत, गवत आहेत. म्हणजेच विधानानुसार आपण मांडणी केली अशा प्रकारची. काही मानव गाय आहेत म्हणजे यातील काही मानव गाय आहेत. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, आपल्याला काही गायी गवत आहेत. अशा प्रकारची इथं मांडणी आपण केली, ठीक आहे. आता यातील काही गाय म्हटले, काही गवत म्हटलंय, तर त्यानुसार आपण ही मांडणी केलेली आहे. आता आपण याची मांडणी अशी देखील करू शकतो न चुकण्यासाठी अशा प्रकारची, ठीक आहे. ही जी मांडणी आपण हा गोल इथं घेणार आणि हे काय असणार, हे असणार गवत. हे काय असणार, गवत. आणि अशा प्रकारची मांडणी झाली. काय म्हटले, काही मानव गाय आहेत. आपण मांडणी केली, यातील काही मानव गाय आहेत. आणि पुढे काही गायी गवत आहे, काही गायी गवत आहे. परंतु यातील जे काही गाय आहेत ते मानव आहेत, बरोबर की नाही. म्हणजेच यातील काही मानव गवत सुद्धा असणार. अशा प्रकारची आपण याची मांडणी केली आणि ही आकृती तयार झाली, ठीक आहे. आता यावरतून आपल्याला जे अनुमान दिलेत ते ठरवायचे आहेत, बरोबर आहे की चुकीचे आहे. तर बघा काही मानव गवत आहे, काही मानव गवत आहे. आता हे अनुमान बरोबर आहे का. आता काही मानव, आता इथं मानव दिले ते गवत आहे. आता काही याच्यातले सर्वांचा इथं सहभाग बरोबर आहे म्हणजे हे विधान बरोबर आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला दुसरं अनुमान काय दिलेलं आहे, कोणताही मानव गवत नाही, कोणताही मानव गवत नाही. तर हे सर्व थोडे थोडे आहेत म्हणजे हे जे विधान आहे ते चुकीचं आहे मित्रांनो, ठीक आहे. हे चुकीचं दिलंय. पुढे जर विचार केला, सर्व मानव गवत आहेत, सर्व मानव गवत आहे. आता सर्व मानव आहे का, नाही, फक्त काहीच मानव गवत आहे म्हणजे हे देखील विधान चुकीचं आहे. त्यानंतर सर्व गवत मानव आहेत, सर्व गवत. आता सर्व गवत मानव आहे का सांगितलं का कुठे विधानामध्ये, नाही, म्हणजे हे देखील जे अनुमान आहे ते चुकीचं आहे. म्हणजेच फक्त पर्याय 1 म्हणजेच यातील अनुमान 1 हे बरोबर दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला पर्याय दिलेला आहे फक्त 1 4, फक्त 3 4. तर यातील फक्त पर्याय 1 हे आपलं बरोबर आहे. म्हणजे पर्याय जे अनुमान 1 दिलेले ते बरोबर असणार आहे मित्रांनो. यावरतून आपल्याला काय समजते, आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी. समजलं नसेल तर चिंता करू नका, आपल्या नोट्समध्ये सर्व काही अशा प्रकारचे उदाहरणं स्पष्टीकरणासोबत सर्व सोडून दाखवले आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. फक्त आता 12 प्रश्न राहिलेत ते आपण पुढील पार्टमध्ये बघूया. अशा प्रकारचे गणित बुद्धिमत्ता यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ज्या नोट्सबद्दल माहिती सांगितली त्या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे. तर त्या नोट्स नक्कीच घ्या जेणेकरून तुमची जास्तीत जास्त सराव प्रॅक्टिस होऊन जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.